नमस्कार, मी आहे जुन्नर तालुक्यातील गाडगर गावामध्ये आणि इथल्या ग्रामस्थांनी मला फोन केला होता की या ठिकाणी जे राशन आहे ते राशन गेल्या महिन्यातलं दिलं नाही आणि आता रेशन मागण्यासाठी ग्रामस्थ आले असताना जिथले हे रेशनिंगचे धारक आहेत ज्यांचं लायसन आहे ते उडोउडीची उत्तर देतात. सकाळपासून ही लोक या ठिकाणी जमलेली आहे. नक्की झाले काय यांच्या वाट्याचं जे गेल्या महिन्यामध्ये रेशन आलं होतं ते कुठं गेलं. आणि सकाळी मला असंही कळलं की इथं काही रेशनधारक जे चालक आहेत त्यांनी काही कोणाला मारहाण पण केली होती. नमस्कार, काय खरं आहे का मी बोलतोय ते? बरोबर आहे. सकाळी त्यांनी हे केलं होतं, बोललं पटकन त्यांनी आयामायाशी घातली. बरं, तुम्ही किती वाजता आलेत? आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून आले. रेशन न्यायला हो. का देत का नाही मग रेशन? तो म्हणतो मशनीचं असं तसं, मशीन म्हणतो मग काय काय आज हे हरवलंय, मोबाईल हरवलाय, उद्या काय कार्ड नाही. अच्छा, कार्ड नाही म्हणू देत नाही. काय म्हणणे सेम आहे का? काय सांगाल? काय तुमची तक्रार आहे? हो, तक्रार आहे. रेशन वेळेवर भेटत नाही अजिबात. बर, गेल्या महिन्यात व्यवस्थित आलं होतं रेशन? नाही, 3 महिने राशनच नाही भेटलं. 3 महिन्यांपासून? 3 महिन्यांपासून रेशन नाही? नाही 3 महिने झालं, मागच्याच महिन्याचं नाही भेटलं आणि आता हे 3 महिने. अतिशय गोरगरीब लोक आहेत, चप्पल घ्यायला पैसे नाही, 3 महिन्यापासून रेशन नाही. शासन एवढं रेशन देतं ते जातंय कुठं हा खरं प्रश्न आहे. इकडे जरा तुम्ही कॅमेरा जर दाखवला तर अनेक महिला देखील आहे. काय झालं? तुमची तीच तक्रार आहे ना? अहो, ते काय झालंय, ते लोक 9 वाजेपासून आहेत. हा, ते रेशनची तक्रार आहे त्यांची. ते काय आणला 2 महिन्याचे भेटले तर 3 महिन्याचं आले ना. त्यांचं असं म्हणणं आहे का म्हणले 3 महिन्याचं राशन मिळावं असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते रेशन काय झालं, अगोदर काही वाटप केलं का काय त्यांनी, तर ते म्हणतो काय आणलं 2 महिन्याचं राशन देणार आहे आणि लोक म्हणतात आम्हाला 3 महिन्याचं पाहिजे स्टॉक. गेल्या 3 महिन्यात आलंच नाही का रेशन? नाही, रेशन आलेलं आहे पण ते काय आणलं काय झालं, 3 महिन्याचं राशन आहे ना. आता ते काय आणलं 2 महिन्याचे भेटले, काय आणलं महिन्याचं भेटले. ते म्हणतात आम्हाला पूर्ण राशन पाहिजे अशी त्यांची तक्रार. बरोबर आहे ना मागणी. जर 3 महिन्याचं एकदम येत असेल तर भेटलंच पाहिजे 3 महिन्याचं. माझ्या 3 पावत्या काढल्या, मला 2 महिन्याचा भेटला आणि 1 महिन्याचा शिल्लक राहिलाय. आणि हे प्रत्येक आता घरामध्ये तर राशन शिल्लक नाही, थोडंच आहे. मग सगळी लोकांची चावचर, याला भेटलं तर मला नाही राहणार असं सगळ्यांच्या मनात. ठीक आहे, आपण जाऊया आतमध्ये. काय नाव आहे त्यांचं, त्या रेशनवाल्यांचं? हेच दुकान आहे का त्यांचं? बरं ठीक आहे, आपण त्यांना विचारू काय नक्की अडचण आहे. 4 महिने राशन आम्हाला देते नाही. पावत्या जे 1 महिन्याची पावती आम्हाला द्या पाहिजे ना, पावत्या देते नाही आम्हाला. दर महिन्याच्या पावत्या देते नाही. मग आम्ही काय करायचं? हा, आता 3 महिन्याच्या पावत्या फाडल्या, 2 महिन्याचा राशन भेटला. आता 1 महिन्याचा राशन काढली, काढली भेटला, राशन काढली नाही भेटला. आता त्याच्यावरून इथं 3 महिन्याची पावती फाडली आणि 2 महिन्याचं राशन भेटला. पावती आहे का? पावती दिलीच नाही, पावती आमच्याकडे देतीच नाही. मग त्याच्यावरूनच आता ही तरुण वर्ग पोरा म्हणतात का पावत्या द्या म्हणून ना, तर ते पावत्या द्यायला तयार नाही. आता हे बचत गटाच्या बायात का तिनले आता साहेब म्हणले मशीन त्यांच्या ताब्यात द्या बचत गटाच्या, तरी पण धर्मा काय मशीन ताब्यात द्यायला तयार नाही. पावत्या गाळ केल्या जातात त्याच्यावर 3 महिन्याचं मिळतं. 3 महिन्याचा राशन पावत्या 3 महिन्याच्या काढल्या, 2 महिन्याचं राशन भेटला. मग असं हे नेहमी चालू आहे, आज नाही चाललं, नेहमी जसं राशन आलंय तसं चालू आहे. तर त्याच्या बापानी त्या धर्मानी माझ्या भावाला मारला. आता तुमचे भाऊ काय ते याला मारला, त्याच्या छाती कुठे आहे? इकडे आहे ना. तुम्हाला मारहाण झाली का? हो सर, मी विचारायला गेलो का ते म्हणत होते सकाळपासून का बाकीच्यांचे ज्यांच्या पावत्या काढलेत त्यांना रेशनिंग देतो म्हणून. आणि मग बाकीचे लोक ज्यांनी पावत्या नव्हत्या काढल्या ती आली होती. नंतर जी लोकांचं घेऊन झालं ना, बाकी म्हणतो का मशीनच गायब आहे. इथून म्हणतो मशीन नाही, आता मशीन चालू नाही. सकाळीपासून लोक 9 वाजेपासून थांबले तिथं. यांना आतापर्यंत कोणाला पावती पण दिलेलं नाही. प्रत्येक वेळी महिन्याला ज्यांचं आहे ना, प्रत्येक कार्डामागं हा 5-5 किलो धान्य हे करतो, प्रत्येक 5-5 किलो. बरं, सगळं राशन इथंच खाली होतं? इथेच येते, याच्यापाशीच येते. आजपर्यंत कोणालाच पावती दिलेली नाही. तुम्ही थांबा इथं, मी त्यांचं काय म्हणणे काय पाहून येतो. नमस्कार, भेटलं का राशन? नाही म्हणजे सर 1 मिनिट सांगतो तुला ऐका. संपूर्ण लोकांचं एप्रिल मे आणि जून 3 महिन्याच्या एकंदरीत पावत्या काढलेल्या होत्या आणि त्यापैकी 2-2 महिन्याचं राशन वाटप केलं होतं. गायींचं पार नव्हतं आणि 2-2 महिन्याचं राशन वाटप केलं, 1-1 महिन्याचा शिल्लक राहिलं होतं. मग लोकांनी गर्दी का केली का आपल्या 3 महिन्याच्या पावत्या एकदम काढल्या गेल्या. राशन दिलं 2च महिन्याचं? 2च महिन्याचं दिले आणि मग 1 महिन्याचं कधी. तर आता राशन हे अपुरं, काहींच्या पूर्ण पावत्या काढलेल्याच नाही, म्हणजे काही नाही लोकांच्या काय असतील ती.
आणि मग त्याच्यामुळे इथं राशन कमी असल्यामुळे लोकांनी चौरा केला ठीक आहे चालेल चालेल. पुढे आहे आपले रेशनवाले कोण आहेत, मालक कोण आहेत? हा बोला सर. तुमचं काय नाव? बसा, इकडे बसा, जरा बसा आपल्या- तिकडे, तुम्ही खुर्ची बसा ना. नाही अहो, तुम्ही बाबा. मी पण बसतो, तुम्ही बसा ना. काय त्याच्यामध्ये काय नक्की एवढी ओरड केली, काय नक्की तुमचं म्हणणं काय आहे ते बी सांगा. 2 मिनिट फादर 2 मिनिट. नमस्कार सर.